पंचायतन पूजेबरोबर दत्तपादुकांची पूजा करावी असे गोविंद स्वामींनी थोरल्या महाराजांना सांगितले, पण देवाची इच्छा असेल तसे होईल असे म्हणून थोरले महाराज स्वस्थ राहिले. पुढे काही दिवसांनी पादुका पूजनाचा दृष्टांत झाला आणि थोरल्या महाराजांनी पादुका पूजन सुरू केले. गोविंदस्वामी महाराज हे थोरल्या महाराजांना गुरुस्थानी होते. त्यांचे सांगणे म्हणजेच साक्षात दत्त महाराजांचे सांगणे हा अनुभव अनेकदा थोरल्या महाराजांनी घेतलेला होता. गोविंद स्वामींचा असा फार मोठा अधिकार होता. गोविंद व मौनी स्वामी हे समकालीन होते. त्यांनाही श्रीदत्ताचे सांगणे होत होते. परमपूज्य टेंबे स्वामींची वाडीत प्रथम कोणाशीच ओळख नव्हती. नेसलेला एक मळकट पंचा व एक पांघरलेला असा वेश असलेले टेंबे स्वामी ब्राह्मण तरी आहेत की नाहीत, असा पुजाऱ्यांना संशय आल्याने त्यांना श्रीपादुकांवर पाणी घालू दिले नाही. तेव्हा ते नुसते दर्शन घेऊन मुकाट्याने वर येऊ लागले. इतक्यात श्री गोविंद स्वामींना प्रभूंचे सांगणे झाले की पोथी वाचण्याचे सोडून मंडपात काय चालले ते पहा. त्या बिचाऱ्या लांबून आलेल्या ब्राह्मणाला पुजारी पाणी घालून देत नाहीत. हे सांगणे झाल्यावर गोविंद स्वामी ताबडतोब उठून खाली आले. वासुदेव शास्त्री खिंचित्ताने वर येत होते. त्यांना पाहिल्यावर गोविंद स्वामी म्हणाले, शास्त्रीबुवा पादुकांवर पाणी घातले की नाही? नंतर शास्त्रीबुवांनी घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा गोविंद स्वामींनी आपला दंड त्यांचे हाती दिला व ते श्रीच्या मंडपात आले. नंतर शास्त्रीबुवांनी गुरुपादुकांना पाणी घातले. त्यावेळी त्यांना गुरुकृपेची अगाध लीला अनुभवता आली. गोविंद स्वामींचा समाधी काळ जवळ आला तेव्हा शास्त्रीबुवा वाडीतच होते. त्यांनी दशोपनिषद सांगून पूर्ण आशीर्वाद दिला. समाधीचे आदले दिवशी शास्त्रीबुवांना उद्या गोविंदस्वामी देह सोडतील असा दृष्टांत झाला तेव्हा बुवा त्यांचे जवळच बसून राहिले. जेव्हा गोविंद स्वामींचे निर्वाण झाले तेव्हा मौनी स्वामीसारख्या जीवनमुक्त यतीलाही अतिशय दुःख झाले. नंतर यार्थशास्त्र कृष्णेच्या प्रवाहात स्वामींचा देह विसर्जन करण्यात आला. शेवटी मौनी स्वामींचे आज्ञेनुसार बुवाचे हस्ते समराधन करण्यात आले. श्रीमद गोविंद स्वामी ज्या ठिकाणी ध्यानास बसत त्या स्थानाला गोविंदपूर म्हणतात. त्या गोविंदपुरावर एक अश्वत्थ वृक्ष आहे. पादुका असलेली 2-3 मंदिरे इत्यादी देवांची मंदिरे आहेत. श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींच्या अलौकिक जीवनात श्रीमद गोविंद स्वामींचे स्थान आढळ आहे. श्री गुरुदेव दत्त.